प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला अरे काय झालं काय झालं काय तिकडे सगळं तुमची वाट बघतात का हो धरणं मी काय म्हणतो माझी रिक्वेस्ट आहे त्यांना सांगायच्या अगोदर मला सांगा काय बस हे बघा आज तुमच्यासाठी पार्टी आहे आजीन मला गुलाबजाम आणायला सांगितले खास तुमच्यासाठी जयेश गेला आईस्क्रीम आणायला एकदम जंगी पार्टी आज रात्री काय म्हणले ते ती काय म्हणली एवढं लाजणं बरोबर नाही आता काय झालं पटकन सांगू लागेल की आपल्याला अहो तुम्हाला सांगतो तुम्ही गेल्यापासून ना मला सारखे माझे मुंबईचे दिवस डोळ्यासमोर यायला लागले मुंबईला पण आमच्याकडे स्टोरी झाली लहानपणी म्हणजे तरुणपणी तुम्हाला सांगतो आमच्या घरासमोर एक पोरगी राहिली चिकनी होती हो शाळेत जाताना बरोबर आमच्या गॅरेज समोर जायचे माझ्या बापाचं गॅरेज होतं मदतीला जायचो मी जाताना माझ्याकडून हसायचो दररोज हसायचे अरे मला ना तिच्याशी बोलायचं डेअरिंगच व्हायचं नाही दररोज थांबणे ना की असं वाटायचं जावं बोलावं पण जमाच ना कधी एक दिवस तर तुम्हाला सांगतो राडाच झाला एका पोराने तिचा धरला हात माझं टाळकं भानाकडे डोकंच फोडून लागले मी त्याचं तशी ती माझ्याशी बोलायला आली मी गुल म्हणजे हिला जर कळलं की आपण गल्लीत दादागिरी करतो शाळेत जात नाही तर हसायचं थांबायची ना हे बघा हे असं होतं माझं तर म्हणजे विचारलं तुम्हाला सांगत होतो स्टोरी माझी पण काय झालं काय म्हणले तिकडचे अण्णा काय म्हणले ती काय म्हणली मी फ्रेश होलो फार लाजता बा तुम्ही आलोच इतकं लाजणं बरोबर नाही ओम शेठ मुलाकडून फारशा अपेक्षा नाही महत्वाचं आहे ते कुटुंब ते आमच्या घरासारखं भरलेलं घर हवं त्याच्या घरात वादविवाद आहेत 10 दिशेला 10 लोकांची तोंड आहेत त्या घरात ईशा राहूच शकणार नाही आता द्वेषाची मुळं जर घरात पसरलेली असतील ना तिथं नवीन रोपटं लावलं तरी फुलणार कसं इंतहा हो गई इंतजार की आई ना कुछ खबर मेरे यार की है हमें तो यकीन बेवफा वो नहीं फिर वजह क्या हुई इंतजार की रणजित आवाज चांगला आहे प्लेबॅक सिंगर व्हायला पाहिजे होतं अरे टेबल रेडी है सब कुछ रेडी है हमारी उत्सव मूर्ति कहाँ है कहाँ है कहाँ है
मगाशी मी रूमवर गेलो होतो त्याच्यात, पण बाहेर पडला नाही आल्यापासून तो. अरे मी चहा पण घेऊन गेले होते तर नाही म्हणाले ते. अरे तुम्ही लक्षात घ्या ना, म्हणजे जो काही प्रसंग तिकडे घडला असेल ना तो फ्लॅशबॅक मध्ये पुन्हा पुन्हा बघत असेल तो. त्यातच रमला असेल. आल्यावर सगळं काढून घेऊ. नको हा, आले आले मागे नका लागू त्याच्या. हा? अरे लग्न पण म्हटलं त्याने की आपल्याला सांगितलंच नाहीये घरच्यांनी त्याला काय सांगितलं म्हणून. अरे काय सांगणार, ये रिश्ता हमें मंजूर है. मंजूर है, मंजूर है, मंजूर है. आला या. बसा शेठ, बसा. ओम, आता जे काय काय घडलंय ना ते सगळं हळूहळू हळू या कॅमेऱ्यासमोर सांगायचं. एक्शन. अरे तनी कहिए तो सही, का हुआ? खाना तो खाते ही रहेंगे हम लोग. हाँ बोलिए. किती लॉसल, किती लॉसल. ओम दादा, हमें लड़की पसंद है. अरे सुबह सुबह सुबह. आता फक्त कबूल है, कबूल है, कबूल है. हा, बस. आणि मग डायरेक्ट शहनाई. हे बघ, तुम्ही दोघे वकील असलात तरी या घरात जज मी आहे. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. सुप्रीम कोर्ट. हे बघ, तू काही काळजी करू नकोस, आम्ही सगळी कामं वाटून घेतलेली आहेत. हनीमून पर्यंतच सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. काही काळजी करायची नाही. हो, तू फक्त तिची काळजी कर. आणि मस्त ना फोटो असा लावणार आहे खोलीत तिचा. वहिनी घरात आली ना की तिला आम्ही ऑफिसला पाठवणारच नाही, नुसत्या गप्पा मारत बसणार. गप्पा नंतर मला आधी वाढा त्याला 2 घास खाऊ दे. जेवढं खाल्लं तेवढी ताकद येईल बोलायला. वाढा त्याला. मी वाढतो उत्सव मूर्तींना. गुरुजी ते स्वीट. स्वीटच आहे, तोंड गोड करायला पाहिजे ना. या ओम. घे अनेक दे अनेक. सुरू का? क्या मैं निचुले निचुले. ओम, मला काय झालं रे? मैटर में कुछ गड़बड़ है. लाईट बंद कर प्लीज. काय झालं ओम्या? मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. लाईट बंद कर आणि तू इथून निघून जा प्लीज. तुला एकदा सांगून कळत नाही का रे? इतकी वर्ष कोणाला नव्हतं ना माझं काही, मग आत्ताच काय झालंय सगळ्यांना अचानक? काय एवढा पुळका येतोय माझा? सगळ्यांचं सगळं चाललंय ना सुरळीत, चालू दे ना. माझ्या असण्यानं कोणाला काही फरक पडत नाही. ओम्या काय झालं सांग. कसला त्रास होतो तुला? माझा बाप. माझ्या पासपोर्टवर त्याचं नाव छापलंय, एवढाच त्याचा माझा काय तो संबंध उरलाय.
तो कुठे आहे, काय करतो, त्याचा पत्ता काय मला माहित नाही. आणि मी काय करतो हे त्याला माहिती असण्याचं काही कारणच नाही. माझ्या वाढदिवसाला वर्षातनं एकदा तो मला फोन करतो. माझा आवाज ऐकला की मी जिवंत आहे याची खात्री पटली की फोन कट करतो. माझी आई देशी विदेशी टूर्स करते, जगभर फिरते, मस्त चाललंय एकंदरीत. माझा काका म्हणजे तुमचे मोठे बंधुराज, ते कुठे असतात, काय करतात, सध्या काय चाललंय त्यांचं मला माहित नाही. काकू आहे की नाही हे मला माहित. त्यांची मुलं काय करतात, कुठल्या शाळेत जातात किंवा कुठल्या कॉलेजमध्ये जातात मला माहित नाही. आणि या कोणालाच इन्क्लुडिंग माझ्या जन्मदात्यांना मी काय करतो हे माहित नाही. मी आहे की नाही, मी असतो की नाही माहित नाही. मग मी का आहे? का जन्म दिलाय माझ्या आई बापाने मला? काय हक्क आहे त्यांना माझ्याशी असं वागण्याचा? इकडे रात्र संपत नसते. एखाद्या रात्री भीती वाटलीस ना तर ती सांगायला इथे कोणी नसतं. मेणबत्ती लावून स्वतःच्या सावलीशी बोलत असतो मी वेड्यासारखा. कोणाला काहीच माहित नाहीये. तिथे ईशा सोबत तिचे आजी आजोबा, 3 काका, त्यांच्या बायका, त्यांची मुलं आणि माझ्यासोबत फक्त माझी सावली. कुठून आणू मी माझी माणसं? ईशाच्या आजोबांना ईशाला अशाच घरी द्यायचंय जे घर माणसांनी भरलेलं असेल. याच्यात तडजोड होणार नाही. आणि माझ्याकडे माझं कुटुंबच नाहीये. का की ईशा माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही याचं हे एकमेव कारण आहे. कारण माझ्याकडे माझं कुटुंब नाही. ईशा मला हवी आहे रे. ईशावर माझं खूप प्रेम आहे. मला खूप भारी वाटतंय. पण माझ्या आई बापामुळे हे शक्य नाही. लाज नाही वाटत का रे यांना? माझा भूतकाळ तर बर्बाद केलाच यांनी, पण आता माझं फ्युचरही बर्बाद करायला चाललंय. हे जे कोणी घरी जमलेत ना, यांना यांचा रस्ता सापडल्यानंतर हे निघून जाणार आहे एक दिवस. मग मी पुन्हा राहणार या घरात एकटा, भूतासारखा. ऑफिस घर, ऑफिस कोर्ट, स्वतः जेवण तयार करा, स्वतःच खा, झोपा, उठा, पुन्हा दुसऱ्या दिवशी ते जाऊया. मी कुणाचं काय वाकडं केलंय रे? काय मी कुणाचं काय वाकडं केलं? बस बस होम्या, बस बस. मी आहे ना तुझ्या बरोबर. तुझा काकी आहे ना. असं काहीही होणार नाहीये. सगळे व्यवस्थित होणार आहेत.
तुम्ही आज जाऊन झोपता का? काल रात्री किती वेळ उठत होता पाणी प्यायला सारखे. झोप कुठली लागते मला. तेशीच्या बापाला फोनला बोलतो मी. तेश भाऊ ऑलरेडी खूप घोळ झालाय, आता आणखी वाढवायला नको. आपण काय हाता हात टाकून का बसायचं का? काय मिळणार त्यात ना? मला सांग, आपण पोराकडचे होत ना. मुलाच्या आई बापाचा त्या म्हाताऱ्याचा संबंधच काय? पोरीन कोणाबरोबर संसार करायचा आहे? पोराबरोबर ना. मग आमचा ओम तयार आहे, बाकी करायचं काय त्यांना? हो उगाच तुम्ही भडकू नका. ईशा नात आहे त्यांची, तिचं सगळं व्यवस्थित व्हावं असं त्यांना वाटणारच ना. मला तरी त्यांचं काही चूक वाटत नाही. तर आपल्या अपेक्षा त्यांनी ओमला सांगितल्या. मला पटतोय त्यांचा पॉइंट. न पटायला काय झालं? इथं आपलं पोरगं नाराज त्याच काय? बॉम्ब पाडला ना त्याच्यावर. कुठून आणायचे आईबाप त्यांनी? सांगायला जातं काय आईबाप घेऊन या म्हणून? करायचं काय त्यांनी? माझं ना डोकं गरगरायला लागले. मग मला एक सांगते, आतल्या बायांना सांगितलं का सगळं? सगळ्यांनाच खूप वाईट वाटलंय. गुरुजी काहीतरीच होऊन बसलाय हो. काय करायचं आता? होईल काहीतरी चांगलं, नको तू विचार करू. चल चहा झालाय का बघ. सगळ्यांना चहा दे, बरं वाटेल तेवढंच. राहू दे, नंतर झाडून घेते. ठेव जा. काय चाललंय काय तुझं? अशी सारखी फिरत राहू नकोस ग. मला काही सुचत नाही. अशा वेळेला स्वस्त बसावं एके ठिकाणी. ये बस. दे बर का. हा भाजी गरम खाऊन घे. हो हा ते मी तुझे पण घेते. हा चमचे नाही आहे का? काय झालं ग? परमेश्वरा, निसटलं ते हातातून. अगं काही डोकं कामच करेन असं झालंय. अगं अगं अन्नाला झाडू लावू नको. हा मी हाताने कर. आता नाही आवडत. काही लक्षच लागत नाहीये माझं. हो ग, मला पण रात्रभर झोप नाही. हो ना. केवढा गोड मुलगा आहे ओम. काय हे संकट आलंय त्याच्यावर. आपल्या सगळ्यांना घर दिलं त्यांनी, आणि त्याचंच घर होऊ नये म्हणजे काय? मला तर इतकी भयानक स्वप्न पडतायत ना काल रात्रीपासून. गप ग. आम्ही काय बोलतोय, विषय काय, आणि आपली बडबडतेस काहीतरी. दुसरं काय काम नाही का तुला? अरे आहेत ना, ते बाथरूम मध्ये कपडे पडलेत ना, ते बघ आधी. करेन नंतर. नंतर कधी? कालपासून ते भिजत घातलेत. किती कुबट वास यायला लागलाय त्याला. काही इतका कुबट वास वगैरे येत नाहीये. थोड्या वेळाने केलं तर काही फरक पडत नाही. कळलं ना? एक मिनिट थांबा जरा. सकाळी सकाळी तुमची भांडणं सुरू करू नका. तू जा ओमला उठव आणि सांग की नाश्ता तयार आहे. जा आणि तू खाऊन घे आणि फ्रेश हो. काय चाललंय सकाळी सकाळी? कोणाचीच डोकी ठिकाणावर नाहीयेत. मी रात्रभर झोपले नाही ग. हो का? अरे चमचे आजी हे घे. मी देते. ओम दादा खोलीत नाहीये. गेला कुठे हा? अगं बाहेर कुठेतरी असेल. रणजितला माहित असेल, विचार त्याला. रणजित काका. ओम दादा दिसले का कुठे तुम्हाला? असेल ना, त्याच्या रूम मध्ये असेल. नाही, मी पाहिलं त्याच्या रूम मध्ये नाही येत ते. बाथरूम मध्ये गेला असेल. मग मी बाथरूम मध्ये पाहिलं, बाथरूमचं दार उघडच आहे. फोन लाव की त्याला. कुठे गेला बघ. काय होते? लावतोय.
स्विच ऑफ लागतो. चल कालपासून डोकं खराब येतं. चल कॉर्नर जाऊन बघून येऊ आपण. चल की. येईल तो कुठेतरी असेल ना, तिथनं येईल तो. डोकं गरम आहे ना. मी मंदिराच्या इथे जाऊन बघून येतो. नाही, त्यांनाही माहित नाही येत ते कुठे आहेत ते. अगं सगळीकडे पाहिलंस का? हो, कुठेच नाही येत ते. असं न सांगता कुठे गेलाय हा? काय चाललंय या पोराच्या मनात कोणास ठाऊक. इतकं काय मनाला लावून घेतलंय? आपण सगळे आहोत ना. हो हो तुम्ही शांत राहा. मी बघतोय ऑफिसमध्ये गेला असेल. त्याची सवय आहे, टेन्शन मध्ये असला की ऑफिसमध्ये जायचं आणि कामात बुडवून घ्यायचं. अगं जयेश, रणजित आणि दत्ताराम कुठे आहेत? ते त्यांनाच शोधायला बाहेर गेलेत. na 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 na